कोकण. कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर येतो तो अलिबागपासून थेट कारवारपर्यंत दक्षिण कोकणात असलेला अथांग समुद्र, हिरवेगार डोंगर, स्वराज्याचे पाल असलेले जलदुर्ग, प्राचीन मंदिरे. पण वसई ते दमणपर्यंत असलेल्या उत्तर कोकणाबद्दल तुम्ही किती जाणकार आहात? मोजके किल्ले आणि काही पौराणिक मंदिरे सोडली तर हा प्रदेश बहुतांश लोकांसाठी अज्ञात आहे. याच अज्ञात असलेल्या उत्तर कोकणातील जंगलात दडलेला आहे एक अज्ञात आणि दुर्लक्षित पण आजही मराठ्यांच्या विजयाचा भागीदार आणि दुर्दैवी पराभवाचा साक्षीदार असलेला एक किल्ला. मी ऋषिकेश शेलार द इन्व्हेन्सिबल क्रिएशन्सच्या टीमसोबत तुम्हाला घेऊन जात आहे इतिहासाच्या पाऊलखुणा शोधायला. किल्ले गुमतारा. गुमतारा किल्ला हा भिवंडी तालुक्यातील अंबाडी वज्रेश्वरी मार्गावर असलेला प्राचीन किल्ला आहे. येथे जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक म्हणजे वाडा भिवंडी रस्ता आणि दुसरा म्हणजे शिरसाड वज्रेश्वरी रस्ता. मी ज्या रस्त्याने जात आहे तो आहे वाडा भिवंडी रस्ता. आपण या मार्गावर असलेल्या दुगाड गावातून जाणार आहोत. किल्ल्यावर जाण्यासाठी 2-3 रस्त्याने जाता येतं. एक म्हणजे घोडगाव गावातून, तसेच दुगाडमधूनही जाता येतं आणि तिसरा म्हणजे मोहिले गावातून. हे 3ही रस्ते किल्ल्याच्या मुख्य दरवाजाजवळ येऊन भेटतात. आपण त्यामधील दुगाड या रस्त्याने जात आहोत. आता आपण पोहोचलोय गुमतारा किल्ल्याच्या पायथ्याशी. हा बोर्ड तुम्ही मागे बघू शकता. यावर किल्ल्यावरील अवशेषांची माहिती दिलेली आहे. तर आपला डांबरी रस्ता संपलेला आहे आणि आपण आता कच्च्या रस्त्याने पुढे जाऊया. चला. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. इकडे एक पायवाट चालू होते. मी बाईक इकडेच लावले. आता आपण इकडनं चालत जाऊया. किल्ल्यावर जाण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानाने ठिकठिकाणी मार्किंग करून ठेवलेले आहे. तर आपण ही मार्किंग फॉलो करून पुढे जाऊया. वाटेवर असलेल्या खुणा मला मार्गदर्शक ठरल्या. पायवाट सुरू होते ती या सुंदर जंगलापासून. आजूबाजूला पसरलेलं हे घनदाट जंगल आणि पायात घुंगरू घालून धावत असलेल्या झऱ्यांचा आवाज मन आपोआपच रमून जातं. डोंगराचा चढाव सुरू होऊन काही वेळातच तुम्हाला किल्ल्याच्या दुर्गमतेचा अंदाज येईल. मुख्य डोंगर चढण्याआधी आपल्याला किल्ल्याला लागून असलेला एक डोंगर चढून जावा लागतो. किल्ल्यावर जाण्यासाठी ही एक मुख्य वाट आहे. ही वाट जरी पुसट असली तरी आपल्याला याच वाटेने जावं लागणार आहे. अजून मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी 1 तास आपल्याला बाकी आहे. चला जाऊया. दुगाडवरनं सुरू होणारा डोंगर आपण आता चढून आलो आहे आणि माझ्या मागे आहे गुमतारा किल्ला. आता इकडनं 40 ते 45 मिनिटाचा रस्ता आहे. चला जाऊया. खरी कसरत सुरू होते ती या मुख्य डोंगरापासून. कारण आत्तापर्यंत जंगलातील निसरड्या वाटा, झाडाझुडपातून रस्ता शोधत एक पूर्ण डोंगर चढून इथपर्यंत येता येता मानसिक आणि शारीरिक थकवा मला जबाब देऊ लागला होता. पण गडावरील इतिहास जगण्याची उत्कंठा मला पुढे घेऊन जात होती. मजल दर मजल करत चालत चालत मी एका खिंडीजवळ पोहोचलो. किल्ल्यावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आहोत आणि या रस्त्यावर पूर्वी पायऱ्या असाव्या असा माझा अंदाज आहे. पण आता इथे किल्ल्यावरून आलेले दगड, डोंगरावरून आलेले दगड पूर्णपणे पसरलेले आहेत आणि रस्ता नष्ट झालेला आहे.
पण या दगडांमध्ये तुम्ही बघाल तर किल्ल्यावरनं आलेले अवशेष तुम्हाला इकडे सापडतील. या दगडाला एक खड्डा आहे. खरं तर हे जे खड्डे आहेत ते एखाद्या दगडी चौथऱ्यावर खांब उभे करण्यासाठी खड्डे बनवले जातात. तर कदाचित गडावरच्या लाकडी वास्तूंसाठी बनवलेला हा चौथरा असावा आणि त्याचा हा अवशेष असावा. 2 तासाच्या चढाईनंतर माझे डोळे ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण माझ्या डोळ्यासमोर होता. गुमतारा किल्ल्याचा महादरवाजा. हा जो भग्नावस्थेत असलेला दरवाजा आपण बघतोय तो आहे या किल्ल्याचा मुख्य दरवाजा. तसं याचा राजमार्ग नेमका कोणता हे अजून तरी स्पष्ट नाही आहे, पण या किल्ल्यावर शाबूत असलेला हा एकमेव दरवाजा आहे. हा किल्ला ज्या डोंगरावर बांधला गेला आहे तो अगदी अवघड आहे, म्हणून शत्रूला वर येण्यापासून रोखण्यासाठी जिथे गरज आहे तिथेच तटबंदी केली आहे. 1818च्या नोंदीनुसार किल्ल्याचा दरवाजा बाले किल्ल्यापासून 400 मीटर खाली एक अरुंद खिंडीच्या तोंडावर बांधला गेला होता, पण आज इथे उरला आहे ते फक्त जेरीस आलेले 2 बुरुज व दरवाजा आणि भग्न असलेली तटबंदी. काही वर्षापूर्वी हा दरवाजा पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्यात पुरला गेला होता, पण येथील शिवभक्तांनी किल्ल्याच्या संवर्धनाचे काम हाती घेतले आणि रात्रंदिवस काम करून हा दरवाजा मातीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढला. किल्ल्यावर उभी असलेली ही एकमेव शाबूत वास्तू ओलांडून मी किल्ल्यामध्ये प्रवेश केला. आणि मातीमध्ये डोकं खुपसून बसलेल्या अवशेषांच्या शोधात मी पुढे निघालो. या किल्ल्याचं बांधकाम नेमकं कधी झालं याचा ठोस पुरावा इतिहासामध्ये सापडत नाही, पण याचा पहिला उल्लेख भेटतो तो 1689 मध्ये. 3 फेब्रुवारी 1689 मराठ्यांच्या इतिहासामधील एक काळी रात्र. स्वराज्याचे धाकले धनी, मराठ्यांचे दुसरे छत्रपती, छत्रपती संभाजी महाराजांना मुघल सरदार शेख निजामाने अटक केली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. मराठ्यांचा धनी पकडला गेला याचा फायदा घेऊन नाशिकचा मुघल सरदार मातरफ खान याने माहुलीकडे कूच केली आणि त्याने माहुली, मलंगड, भिवंडी, कल्याण हा भाग जिंकून घेतला. त्यामध्येच त्याने गुमतारासुद्धा जिंकला. मुख्य दरवाजातून प्रवेश करून आपण पाण्याच्या टाक्यांकडे जात आहोत. पाण्याने तुडुंब भरलेली ही टाकी 100-150 वर्षापासून मातीमध्ये गाडली होती. मागच्या काही वर्षापासून सह्याद्री प्रतिष्ठान, HP ग्रुप अशा अनेक शिवभक्तांनी माती खोदून या टाक्यांचं संवर्धन केलं आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा अजून एक नैसर्गिक स्रोत आहे. गडाच्या तटबंदीपासून थोडं खाली उतरून मी त्याच दिशेने निघालो. कड्यावरून कोसळलेल्या बलाढ्य शिळांच्या चिरांमधून एक पाऊल जेमतेम राहील अशा अरुंद आणि निसरड्या वाटेवरून मी झऱ्याजवळ पोहोचलो. दगडांच्या आतमध्ये दडलेल्या या गुहेत हा झरा आहे. ही गुहा निमुळती होत होत कड्यामध्ये घुसते. हा झरा काळ्या कातळातून 12 महिने वाहत असतो. पेशवे दप्तराच्या नोंदीनुसार 1737 मध्ये गंगाजी नाईक चिमाजी अप्पांच्या सांगण्यावरून मार्च महिन्यामध्ये वसईवर कूच करून चालले होते. जाण्याच्या आधी त्यांनी माहुलीच्या जंगलामध्ये तळ ठोकला. मग 24 मार्चला त्यांनी माहुली सोडला आणि मग गुमताराच्या जंगलामध्ये 25 मार्चला येऊन पोहोचले. इकडे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे गडावर पाण्याची कमतरता होती. कदाचित त्यांना या झऱ्याची माहिती नसावी, त्यामुळे त्यातील दोघांचा मृत्यूसुद्धा झाला. पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांनी गुमतारा सोडला आणि त्याच रात्री ते तुंगारला निघून गेले आणि मग वसई. आता आपण पुन्हा त्याच रस्त्यानं मागे जाऊन गडावरील देवीच्या मंदिराच्या दिशेने जात आहोत. किल्ल्यावर आपण ठिकठिकाणी येथील वाड्यांचे अवशेष सुद्धा बघू शकतो. याच वाड्यामधनं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागतं.
हे मूळ मंदिर बाले किल्ल्याच्या दुसऱ्या बाजूला कुठेतरी होतं, पण तिथे उत्खननातून सापडलेल्या देवीच्या 2 पुरातन मूर्त्या मागच्या काही वर्षात गडावरून कोणीतरी चोरल्या असाव्या असा अंदाज आहे. म्हणून या ठिकाणी देवीचं पत्र्याच्या शेडमध्ये नवीन मूर्ती घडवून छोटंसं मंदिर बांधण्यात आलं आहे. बाले किल्ल्याच्या वाटेवर असताना माझ्या मनात आपसुकच एक प्रश्न आला. येथील दुर्ग संवर्धक शिवभक्तांनी संवर्धन करून ठेवलेले ऐतिहासिक पुरावे चोरण्याची कोणाची हिंमत तरी कशी होते? असो, व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. या विचारात मग्न रस्ता शोधत मी झाडाझुडपातून बाहेर आलो आणि निळ्या आभाळाच्या प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले. मी होतो बाले किल्ल्यावर. बाले किल्ल्यावरून आजूबाजूचा भिवंडी, कल्याण, वाडा, मांडवी, तुंगारपासून ते माहुलीपर्यंतचा पूर्ण प्रदेश बघता येतो. आता आपण बाले किल्ल्यावर आहोत. येथून पूर्व दिशेला माहुलीगड आहे, तसंच पश्चिमेला तुंगारेश्वर आणि मांडवे आहे. दक्षिणेला घोडबंदर तर उत्तरेला मंदाकिनी पर्वत आणि कोच किल्ला आहे. हा किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश आजूबाजूच्या या बलाढ्य प्रदेशावर लक्ष ठेवणं असावं असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. गुमतारा किल्ला हा दुगाड, खोटवाडा, गोतारा अशा विविध नावांनी ओळखला जातो. हा गड दुर्गम आहे. इथे फसव्या वाटा आहेत. एका वाटाड्याला सोबत घेणे गरजेचं आहे. असाच एक वाटाड्या माझ्यासोबत सुद्धा आहे, ज्याचा या किल्ल्याच्या संवर्धनामागे खारीचा वाटा आहे. जय शिवराय. मी अक्षय पाटील. सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर दुर्ग संवर्धन मोहिमा चालू असतात. यामध्ये गडावर दरवाजा बसवणे, महादरवाजा बसवणे किंवा तोफांना तोफगाडे बसवणे, तसेच स्वच्छता मोहीम, संवर्धन मोहीम या राबवल्या जातात. या किल्ल्यावर संवर्धनाचे काम खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. तसेच आपण बाले किल्ल्यावर जो परमपवित्र भगवा ध्वज लावतोय, त्यासाठी आर्थिक मदतीची गरज आहे. जास्तीत जास्त शिवभक्तांनी आम्हाला संपर्क करावा आणि आर्थिक मदतीसाठी हात पुढे करावा. येथील शांतता, अंगाला स्पर्श करून जाणारा खोडकर वारा आणि आजूबाजूचे हिरवेगार जंगल, असं हे मनमोहक वातावरण बघून मी मंत्रमुग्ध झालो. इथे थोडा वेळ शांत बसा आणि ऐका. अजून किती काही सांगण्याचा प्रयत्न करतो हा गुमतारा. 8 ते 12 डिसेंबर 1780च्या दरम्यान मराठा सरदार रामचंद्र गणेश यांनी 20,000 सैन्यासह ब्रिटिशांवर हल्ला केला. त्यावेळी बहुधा हा किल्ला ब्रिटिशांच्या हाती असावा. या किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच दुगाड गावाच्या परिसरामध्ये हे युद्ध झालं. रामचंद्र गणेश आणि ब्रिटिश कर्नल हर्टेल यांच्यामधल्या संघर्षामध्ये रामचंद्र गणेश मारला गेला आणि हे युद्ध मराठे हारले व त्यांचा पराभव झाला. इतिहासाच्या पानांमध्ये हरवून गेलेला हा गुमतारा आपल्या ढासळलेल्या बुरुजांना सावरत आपल्या पोटात लुप्त झालेल्या इतिहासाला शोधून काढण्यासाठी मदतीची हाक मारत आहे. गरज आहे ती फक्त या हाकेला साथ देण्याची. छत्रपतींच्या अटकेचे परिणाम, वसईच्या विजयाची दिवाळी आणि ज्या मराठ्यांच्या मनगटात जग जिंकण्याची ताकद होती, वेळेअभावी त्या मराठ्यांचा ब्रिटिशांसमोर झालेल्या पराभवाचा साक्षीदार आहे हा गुमतारा. फक्त किल्ल्यांचे बलाढ्य बुरुज, उंच तटबंदी आणि जुन्या इमारतींची डोळे दिपवणारी सुंदरता बघायला जाणाऱ्यांना सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. या कधी या किल्ल्यावर. दृष्टिकोन असेल तर इथे बघण्यासाठी खूप काही आहे आणि जगण्यासाठी पूर्ण इतिहास आहे.